नमस्कार. शिंदे होमिओपॅथिक हॉस्पिटल आपण येथे तुमचे मनापासून स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला गोळ्या कशा घ्यायच्या हे सांगणार आहे. तर ही अशा 8 दिवसाच्या गोळ्या आहेत. तर ही 2 डबे आणि एक छोटी डबी आहे. तर ह्या 2 मधल्या डब्यामध्ये ह्याच्यातली 5 गोळ्या, ह्याच्यातील 5 आणि ह्या छोटी डबीतील 3 गोळ्या त्या अशा घ्यायच्या आहेत. ही छोटी लवकर संपेल तर काही हरकत नाही. ही एवढाच कोर्स असतो ह्या गोळींचा. आणि ही 2 मोठ्या डब्या आहेत, ही कंपल्सरी घ्यायच्या आहेत. तर सकाळी पण घ्यायच्या आणि संध्याकाळी पण घ्यायच्या. तर कशा घ्यायच्या? ह्या डब्यातील 5 गोळ्या, ह्यातल्या 5 आणि ह्याच्यातल्या 4 गोळ्या अशा 2 टाइम घ्यायच्या आहेत. तर ही एक पाकिट तुम्हाला 8 दिवस जाईल. एक पाकिट संपल्यानंतरच 1 आठवड्याचे दुसरं पाकिट सोडायचं आहे. ही दुसरा आठवडा, ही तिसरा आठवडा आणि हे चौथा आठवडा. हे तुमच्या महिन्याच्या गोळ्या झाल्या. त्याचबरोबर तुम्हाला एक लिक्विड दिलं जाईल. हे लिक्विड कसं घ्यायचं की फुलपात्र पाणी घ्यायचं, त्यात असे 5 थेंब टाकायचे पाण्यामध्ये आणि मिक्स करायचं पाणी आणि घ्यायचं. जरा थोडं असेल औषध थोडं, पण त्यात तुम्ही थोडी साखर टाकली तरी चालेल. घ्यायचं सकाळी संध्याकाळ 5-5 थेंब. त्याचबरोबर एक गोळी आहे अशी, ती अशी एक गोळी दररोज सकाळ संध्याकाळ घ्यायची. ही गोळी खूप छान आहे. ही छोट्या अशा गोळ्या आहेत, पण गोड आहेत आणि लहान मुलं आवडीने खातात गोळ्या. आणि ते बरेच आजार नीट होतात. गतिमंद मुलं आहे, गतिमंद ही छान होतं. अति चंचल छान नीट होतात. असं आमच्या नजरेत खूप असे आम्ही बरेच आमच्या डॉक्टरांनी नीट केलेले आहे. आम्हाला पण ह्याविषयी खूप छान चांगली माहिती आहे. हे करायचं, हे करायचं, माहिती वगैरे कशी घ्यायची, हे करायचं. तर तुम्ही पण असे शिंदे हॉस्पिटल येथे तुमच्या बाळाला घेऊन या आणि त्यांना भेट द्या. तुमची मुलं नीट होती. तर अशा गोळ्यांना साईड इफेक्ट काही नाहीयेत. तुम्ही दुसऱ्या बीपी, शुगर वगैरे काय असेल त्याच्या गोळ्या घेतली तरी चालतील. ह्या गोळ्यांना आपल्या साईड इफेक्ट काही नाहीत. तर ह्याला पत्ते पाणी आहे की कच्चा कांदा आणि लसूण खायचा नाही.